जालन्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा मोठा घाव. 2 कारवाईत 2.5 लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त. MIDCमध्ये देशी विदेशी मद्यसाठ्यावर छापा. जुना जालना भागात हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त. जालना शहरात अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 2.5 लाख रुपयांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचं स्वागत करण्यात येत आहे. चंदनजीरा पोलिसांनी MIDC परिसरातील साडूचा ढाबा समोरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकत अवैधरित्या सुरू असलेल्या देशी विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत विनोद दत्तू नागवे राहणार गांधी चमन जालना याला ताब्यात घेत विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण 26,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कदीम जालना पोलिसांनी जुना जालना परिसरातील संजय नगर, नूतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला इथं अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर धडक छापे टाकले. या कारवाईत 2100 लिटर रसायन, 280 लिटर हातभट्टी दारू, देशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य असा एकूण 2,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात नाशवंत रसायन व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.